हॅलो नमस्कार राम राम मंडळी. तर आता आपण नाशिक जिल्ह्यातला एक एकदम हटके आणि भन्नाट असा ऑफबीट ट्रेकला आलेलो आहे. तर इथं या एका डोंगरावरती उभा आहे मी. या डोंगरावरती खूप कमी लोक आलेले आहेत आणि या डोंगरावरून आपल्याला जवळपास दिसतात 30पेक्षा जास्त किल्ले. होय, नाशिक जिल्ह्यातले जवळपास 30पेक्षा जास्त किल्ले आपल्याला इथून पूर्ण सातमाळा रेंज दिसते. अगदी एखादा किल्ला सोडला तर पूर्ण सातमाळा रेंज दिसते, सेलबारी डोलबारी रेंज दिसते, चनकापूर रेंज दिसते आणि अक्षरशः तिकडचे दुंदा बिष्टा अजमेरा वगैरे ते किल्लेसुद्धा इथून दिसता येतात. तर आता आपण आलेलो आहे नाशकातल्या उरण्या डोंगरावरती. तर चनकापूर रांगेच्या थोडं पुढं आलं, चनकापूर रांगेच्या पुढं आल्यानंतर पिंपळा किल्ला आणि एका बाजूला साल्हेर किल्ला. या दोघांच्या मध्ये एक खूप सुंदर असा डोंगर आहे. सुंदर का तर इथून दिसणारी डोंगर रांग आणि इथं कोरलेल्या महादेवाची खूप सुंदर अशी मूर्ती आणि सप्तशृंगी मातेची मूर्ती. हे जर तुम्ही बघितलं ना अक्षरशः इथल्या मूर्त्यांच्या प्रेमात पडताल. तर हा एक उरण्या डोंगर आहे, हॉबीट ट्रेक आहे. तर इथे यायचं कसं, तुम्ही नाशिकवरून आला, वणीला आला, वणीपासून आभोण्याला यायचं आणि आभोण्यापासून आल्यानंतर तुम्हाला आभोण्यापासून साधारणतः 15 ते 20 किलोमीटरवरती इथं ह्या पायथ्याचं गाव आहे. इकडच्या बाजूला साल्हेर आहे आणि साल्हेरच्या इथं पायथ्याचं गाव आहे. चला तर पायथ्याचं गाव आणि ते तुम्हाला पुढे सांगतो. इथं गावात आल्यानंतर पूर्ण कांद्याची शेती आहे आणि सरळ पाठीमागे दिसतोय तो साल्हेर आणि इकडे सालोटा, इकडे 5 पांडव, ही सगळी साल्हेरची रेंज. आणि गावात आपण आल्यानंतर इकडच्या साईडने येतो, इथे ही मराठी शाळा आहे. या मराठी शाळेच्या इकडेच पाठीमागे आपल्याला दिसतो तो तिथला उरण्या डोंगर. तर आपल्याला त्याच्यावरती जायचं आहे. तर इथे थांबलो आहे, अजून वाट शोधायची आहे आपल्याला इथे. तर इथे यायचं कसं तर केळझर गाव आहे. तुम्ही आभोण्यावरून पुढे आल्यानंतर केळझर गावात येता. केळझरला आल्यानंतर तिथून हा वगरीपाडा म्हणून एक वस्ती आहे. त्या वस्तीला आलं की इथून आपल्याला वरती जायची वाट आहे. तर आता आपण त्या रस्त्याने सरळ पुढे शाळेकडे गेलो होतो. तिथे शाळा होती. तिथून थोडंसं पाठीमागे येऊन आतमध्ये आलो आहे आपण. इथं असतात ते गडावरचे पुजारी. आता आपण त्यांना घेऊन जाणार आहे. इथून ही अशी वाट आपल्याला पाठीमागे वरती घेऊन जाते. चला ते आल्यानंतर त्यांच्यासोबत जाऊ आता आपण. या घरांच्यातून आपण आलो बाहेर की इकडं आपल्याला दिसतो पूर्ण्या आणि ही जी घरांच्याकडे वाटे हे कंपाऊंडिंग केलेलं आहे. याच्या शेजारून असाच रस्ता आपल्याला वरती घेऊन जातो. या वस्तीतून शेतांनी बाहेर पडलो आपण. या विहिरीच्या शेजारून अशी वाट आहे आणि ही वाट अशी आपल्याला वरती घेऊन जाते इकडच्या बाजूने. तर आपल्यासोबत आज आपल्याला गाईड करायला दादा, तुमचं नाव काय? आणि तुमचं दादा? अजय भाऊ. तर इथं कधी आल्यानंतर हे तुमच्यासोबत येतील. चला गाईड म्हणून. तर आपण यांना घेऊन वरती चाललोय. बघूया किती वेळ जातोय वरती जायला. तर वाटेत आपल्याला डाव्या हाताला छोटासा एक तलाव लागलाय. त्या तलावाच्या शेजारूनच ही पायवाट आपल्याला वरती घेऊन जाते. चला पुढे जाऊया. आणि इथून थोडंसं पाठीमागे वळून जर बघितलं तर ही दिसणारी साल्हेरची रेंज. हे एकदम कडक साल्हेर, सालोटा, इकडे 5 पांडव, मस्त एकदम. तर त्या तळ्याच्या बाजूने आपण आलो. पुढं आल्यानंतर आपल्याला हा तळ्याचा ओढा लागतो. या ओढ्याने तळ्याकडे पाणी येतं इकडच्या आणि त्याच्यात इकडच्या बाजूने ही अशी वाट आपल्याला वरती घेऊन जाते. इकडे पाहिलं तर ही इकडून अशी वाट वरती जाते.
हा इकडं उरण्या डोंगर दिसतोय आपल्याला, इकडं पाठीमागं गावतळं आणि अशी वरती वाट जाणारी. तर आता आपण पहिला टप्पा पार करून पठारावरती आलेलो आहे. इकडे पाठीमागे दिसतोय आपल्याला हा उरण्या डोंगर, इकडच्या बाजूला. तिथे आलो कसं त्या खालच्या वस्तीवरती होतो आपण, तिथं दूर एकदम समोर चाललेलं दिसतो, त्याच्यासमोर इकडं तो पाडा आणि तिथून ही पूर्ण एक हे येते वगैरे, त्याच्यातून ही वाटवरती येते. इथं आलं की इथून वरती दिसतो आपल्याला तो उरण्या डोंगर. हे पठार आहे पूर्ण, गावातून कधी तिकडून आला तरी पठारावरती वाट येते. कुठूनही आला हे पठार लक्षात ठेवायचं, या पठारावरती आलं की इथून वरती जायच्या वाटा आहेत आपल्याला. या पठारावरून आपण या डोंगराच्या कडेने चालत आलो. इकडच्या साईडला आपला उरण्या आहे. या दोन्ही डोंगरांच्या, हा इकडचा उरण्या डोंगर आणि तिकडचा, दोन्हींच्या मध्येच्या खिंडीत येतो आपण. खिंडीत आलो की तिथून ही वाट उरण्याच्या बाजूला आपल्या उजव्या हाताला उरण्या राहतो आणि इथून ही वाट आपल्याला पुढं घेऊन जाते. तिथून थोडंसं वरती आलो, आपल्याला आता समोर उरण्या दिसायला लागला आणि तिथून आपण डाव्या हाताला बघितलं तर हे केळझरचं धरण. इथून एकदम निसर्गरम्य नजारा आहे. भरपूर सल्ले किल्ले पण दिसतात, सालेर, सालोटा, ही इकडची रेंज. तर हे खालचं गाव जिथून आपण सुरुवात केलेली होती, हे पूर्ण चढून वरती आलो आणि ह्या पठारावरती आल्यानंतर आपल्याला पूर्ण इकडे दिसतोय तो उरण्या. आता आपण इकडच्या बाजूने जाणार. हे मध्ये मंदिर कोणतं बाबा? हे इथं होतो का? हां हां, याच्यामध्ये. मग आता आपण आधी इथं जाणार आणि इथून मग वरती जाणार. हां, आणि देवी कोरलेली कुठं आहे ती? त्या कडामध्ये. हां, सगळं त्याला येणार आणि कटला बी कुठून बी देऊ येतात इथं. हां, पण दरसवर त्यालाच करणं पडत. बरोबर. तो मग काय सांग, जेवण बिवण काही नाटक तयार करता हो बा, अशी चालू. बरोबर. तर आपण जवळपास तासभर चाललो असन. तासभर चालल्यानंतर आपण इथं आलो. इकडच्या साईडला आपल्याला उरण्या दिसतोय वरती आणि इथं एक मंदिर आहे. मोठा परिसर आहे, उत्सव होतो इथं. इथं आल्यानंतर इथे बघा महादेवाची पिंड आहे. इथेही जय शिवशंभो. आणि हे गणपतीचं शिल्प बघा किती सुबक आहे, की दगडात कोरलेलं शिल्प आहे पूर्ण. एकदम सुंदर असं शिल्प आहे हे. इथं गावकऱ्यांनी मस्त साध्या पद्धतीचंच पण एकदम सुंदर स्वरूप दिलेलं आहे याला. आणि तिथून इकडं आत आल्यानंतर इथे काय बाबा याच्यामध्ये आपले बिडार आहे ना, खावा पिवाना. हां बरोबर, उत्सवाच्या वेळी पाणी वगैरे आणि इथं हे आतमध्ये पाण्याची वगैरे सोय. तर आता आपण आलेलो आहे आणि महाराज आपल्याला सोबत घेऊन आलेले आहेत, पुजारी आहे तिथले. आम्हाला थोडंसं देवाबद्दल माहिती द्या. त्या उरणीश्वर डोंगरावरती मी हवात आलो होतो. हवात आलो नंतर तिथं देव दाखवलं त्यांनी देव दाखवलं. मग नंतर त्या गावांना लोकांना घेऊन आलो, तिथं खोदून काढले तर देव बरोबर निघले. शंकरजी निघले, हनुमान निघले, मच्छिंद्रनाथ, देवी याच्यामध्ये निघले. देवी गळामध्ये निघले आणि शंकरजी वरती आहे शिगरीवरती. हां, आणि आता इथं देवीचा उत्सव देवाचा जो असतो, इथं कार्यक्रम कधी कधी असतात वर्षातले? वर्षात शिवरात्री आणि चैत्री पौर्णिमा. शिवरात्री आणि चैत्र पौर्णिमेला उत्सव असतो इथं. आता आपण इथं देवाचं दर्शन घेतलं आणि आता वरती जाणार आहे.
इथून वाट सरळ वरती घेऊन जाते आपल्याला. समोर दिसतोय तो उरण किल्ला. चला. त्या वाटाने आपण इथं शेडमध्ये चालत आलो की इथं आहे ती कातळात कोरलेली सप्तशृंगीची देवी. आता हे पूर्ण इथं मंदिरासारखं बांधलेलं आहे. आधी ह्या उघड्या कातळात इथं ही देवीची मूर्ती कोरलेली होती. खूप सुंदर असं देवीचं शिल्प आहे. चला आपण पुढं बघूया. तर इथे सप्तशृंगी मातेची मूर्ती आहे आणि तिथून हा वरती रस्ता आपल्याला या किल्ल्यावरती घेऊन जातो. तर याला किल्ला मारण्याचं अजून एक कारण असं आपल्याला सापडतं की ही जी वाट आहे ही पूर्ण कातळात खोदलेली आहे. इथे मूर्तीसुद्धा जी आहे ती पूर्ण कातळात खोदलेली आहे आणि इथून ही वरती जाणारी वाट आहे ती सुद्धा पूर्ण कातळातली आहे. चला तुम्हाला दाखवतो. हे पूर्ण कातळातलं आहे. इथे बघा हे कातळ फोडून बनवलेलं आहे. या इथल्या पायऱ्या आता मोडल्या आहेत. इथं पायऱ्या होत्या पूर्ण खोदून काढलेल्या पायऱ्या होत्या. हा जिना होता इथला आणि इथून ही वाट आपल्याला अशी वरती घेऊन जाते. इथून वरती आलो आपण. पाठीमागे दिसतोय तो साल्हेर सालोटा आणि थोडं इकडं वळलं की आपल्याला समोर दिसतोय पिंपळा. पिंपळा म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं नैसर्गिक नेडं. पुढच्या ब्लॉगमध्ये तो पण बघणार आहे. आज आपण रात्री त्याच्यावरती मुक्कामी जाणार आहे. आणि पिंपळ्याच्या पाठीमागं तुम्हाला पूर्ण सातमाळची रेंज दिसते आहे. इथून सुरुवात होती आहे तर पूर्ण एंडपर्यंत अख्खी सातमाळची रेंज दिसते आपल्याला. आंचला हा पहिला किल्ला त्या अगदी शेवटला तिकडे जाईपर्यंत आपल्याला तिकडं दिसतोय तो धोडपच्या पलीकडे दिसतोय तो कांचना मंचना आणि त्याच्याही पुढचे किल्ले दिसत आहेत. वरून आपण अजून सगळे डिटेलमध्ये बघू. वरती वाट जाते. ही वरची वाट आपल्याला डोंगरावरती घेऊन जाते आणि याची एक सोंड अशी इकडं थोडीशी गेलेली आहे. तर आता आपण आधी या सोंडाकडे जाऊ. एकदम गार वारं आहे. मार्च महिना जवळपास सुरू झाला आहे. ऊन आहे पण इथं आल्यानंतर अख्खा थकवा निघून जातोय. एवढं मस्त वातावरण आहे ना. आणि इथून जो दिसतं ना नाशिकमधले किल्ले अक्षरशः जन्नत आहे जन्नत. मला सगळी रेंज अगदी क्रिस्टल क्लिअर दिसते नाशिकमधली. एका बाजूला तुम्हाला दिसतंय सेलबारी डोलबारी, मध्ये तनकापूरची रांग दिसती आहे, त्याच्या पलीकडे सातमाळ रेंज दिसती आहे, समोर चोल्लेरचा किल्ला दिसतोय, त्याच्या पलीकडं जर बघितलं तर करा, बिष्टा, जमेरा आणि दुंदा. हे अगदी आपल्याला थोडेसे पुसट आहेत, ओळखू येणार नाहीत, पण कदाचित अजून थोडं वातावरण क्लिअर असलं तर ते पण लोकेट होतील. पुढं तुम्हाला हे सगळे किल्ले दाखवतो, प्रत्येकाचे नावं सांगतो. आता आपण इथून पुढं आलो तर हे मंदिर कोणतं? महादेवाचं मंदिर आहे. एकदम कड्यावरती बघा कसा नैसर्गिक ठिकाणी आहे हे मंदिर. ते बघा गार हवा सुटली आहे, वरून सूर्य आग ओकतोय, पण इथे गारवा बघा. इथं मंदिर, हे खालचं गाव बघा तुम्ही फक्त. एकदम हे धरण आहे, धरणाच्या शेजारी आहे. एकदम निसर्गरम्य आल्हाददायक वातावरण. आणि इकडच्या बाजूला पडला तर तिकडून मला जावा लागतो, तिकडं समजतो की घाण पडलं, मग झाडावाला जेव्हा लागतो. तर मित्रांनो फक्त ही मूर्ती बघा, ही महादेवाची आहे. महादेवाच्या आपण फक्त अशा शिवपिंडी बघितलेल्या आहेत, काही ठिकाणी मूर्त्या बनवलेल्या बघितल्या आहेत. ज्या मूर्त्या बघितल्या आपण त्या त्रिशूळधारी बसलेल्या अवस्थेत आहेत. ही झोपलेली महादेवाची मूर्ती अशी अवस्थेतली पहिल्यांदा मी पाहतोय. फक्त ही मूर्ती किती सुंदर आहे ती बघा. आणि या कातळात आहे इथंच खोदलेली आहे. हे जर बघितलं ना, हा पाषाण आहे
आणि या पाषाणात इथंच ही मूर्ती बनवलेली आहे, खोदलेली आहे म्हणजे कोरलेली आहे. तर या मूर्ती बघा किती सुंदर आहे. फक्त आता याला रंगरंगोटी केलेली आहे, पण तरीही म्हणजे या कातळात खोदलेली आहे. आणि हे बघा, हा उंचवटा आहे. हा उंचवटा हे सगळं जेव्हा काढलेलं होतं, बाबांच्या स्वप्नात आलं, त्यांनी इथं जेव्हा हे खोदकाम केलं तेव्हा त्यांना ही महादेवाची पिंड बघा ही अशा अवस्थेत सापडलेली आहे. ही जी महादेवाची मूर्ती आहे ही मूर्ती, आणि ही हनुमंतरायाची मूर्ती बघा किती सुंदर मूर्ती आहे. रंगकाम जरी आता केलेलं असलं तरी पण ह्या मूर्तीची हे बघा तुम्ही कसली सुंदर मूर्ती आहे. आणि हे इथं जे आहे ही नवनाथांची मूर्ती अवस्थेत. हे सगळं होतं हे असंच सापडलेलं आहे. हे आता पाठीमागे नवनाथांच्या आहेत, त्यानंतर बनवलेले आहेत. त्यानंतर बनवले म्हणजे ते इकडून त्या नवनाथ येतच दाखवायचं होतं. हा ते इथं या महादेवाला पाय पडून राहिलं अशी रांग लावून, मग ते पेंटर सांगतोय आपण बनवून घेऊ बा. त्यामुळे बनवले. हा म्हणजे त्या इथं पाय पडताना दिसत मला, हा त्यामुळे हे बनवून गेले. बरोबर. पण ही अशी महादेवाच्या अवस्थेत ही अशी मूर्ती मी पहिल्यांदा पाहतोय. नाही मग खरी काढली ना अशी आहे ती खरी अद्भुत आहे, अद्भुत आहे. एकदम व्यवस्थित होतं, तसंच होता. हा रंग लावून आणि हाय करून दिलं ते. हा इथं होता तो. हा हा हाय जागा पायथ्याशी. इथं. हा इथं होता तो, पण इकडं बसवलं. आणि या नंदी पण इथं होता, हा हा तिकडं बसवलं तो. हा हा. नंदी पण याच्यातच सापडलाय. इथं ही गदा. हा. गदा कदा जो मशिंद्रन साहित्य आहे ना, हा. तो डमरू पण सापडला होता, पण फुटून गेला तो आम्हाला. डमरू सापडलं होतं, हा तो अंडू सापडला होता. सगळं म्हणजे त्या दगडाशी इकडं राहिलं ते. हा हे पाय हा हा अशी हे जे आहे ना, हा. आता ते तिकडे तेव्हाच घालून दिले त्या भितात. हा. तिथं होतात त्या ते मशिंद्र, फुटल्यानंतर बरोबर. तर त्या फुटून गेले ते अंडू. इथं त्यांचा जन्मला आहे तो मशिंद्र तो. हा हे आतफाटे. तर या मंदिरापासून आलो आपण. तर हा खालचा टप्पा आणि वरती आहे तो उरण्या डोंगराचा वरचा टप्पा. आता हे मंदिर पाहिलं, सगळं पाहिलं. आता वरून पाहू. आणि इथून आपल्याला जवळपास 30च्या आसपास किल्ले दिसत आहेत. तर ते सगळे किल्ले तुम्हाला वरती जाऊन दाखवतो मी. तिथून आपण मधल्या खिंडीत आलो आणि इथून ही अशी वरती जाणारी वाट आहे. वाट नाही आहे, घसरड आहे आता हे अशी वाट, कारण इथपर्यंत लोक खूप जास्त येतात, पण इथून वरती खूप कमी लोक जाणारे येतात, त्यामुळं घसरड आहे. त्याच्यातून आता आपण वाट काढत काढत जाऊ वरती. इथे पाण्याच्या टाक्या समान काहीतरी आहे, खूप खोल खोदलेलं आहे. अगदी याच्या कड्याच्या बाजूलाच इथं खूप खोल असं खोदलेलं आहे हे. कदाचित एखादं पाण्याचं टाका असेल किंवा काय प्रयोजन आहे ते माहिती नाही आहे. आणि हा इकडच्या बाजूला या डोंगरावरतीच घेऊन फिरणारी ही वाट. त्या डोंगरावरती जास्त काही दुसरं दिसत नाही आहे. उरण्या डोंगर. इथून आपण इकडच्या बाजूला पण पाहू. जास्त काही दिसत नाही. इकडं साल्हेर सालोटा दिसला आपल्याला. इकडच्या साईडला बघू आपण पिंपळाच्या बाजूला काय दिसतंय का. इकडे बघा अगदी समोर आपल्याला पिंपळा दिसतोय. तर आपल्याला या उरण्या डोंगरावरून जवळपास 30च्या आसपास किल्ले दिसतात. त्यांची तुम्हाला माहिती देतो. अगदी समोर दिसतोय तो साल्हेर, त्याच्या शेजारी सालोटा, 2 किल्ले झाले. तिथून इकडे आलं की 5 पांडवचे डोंगर दिसतात. 5 पांडवचे डोंगर दिसल्यानंतर आपल्याला इकडे दिसतात तो हारगड दिसतोय, मोरा दिसतोय आणि मुल्लेर दिसतोय. ही बागलांची रेंज दिसते. तिथून थोडंसं इकडे आपण आलो की आपल्याला समोर दिसतोय अगदी या पाण्याच्या समोर तो भिलाई. भिलाईच्या वर इकडे आलं की आपल्याला दीर भावजाईचा डोंगर दिसतोय आणि त्याच्या पाठीमागे दिसतोय चोल्लेर किल्ला. तर इकडच्या खालच्या पट्ट्यामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर आपल्याला दिसतं सटाणा, आणि सटाण्याच्या पाठीमागे
दुंदा, बिष्टा, करा आणि अजमेरा हे 4 किल्ले येतात. कदाचित त्या डोंगरात कुठेतरी येतात, पण ते लोकेट होत नाही येतात. इकडच्या साईडला पिसोळ आणि डेरमाळ पण येतात, ते पण इथून लोकेट होत असतील, पण नक्की सांगू शकत नाही. तिथून तुम्ही थोडंसं इकडं आलो तर आपल्याला इकडे दिसतो तो पेमगिरी, कळवणच्या शेजारचा. आणि तिथून सुरू होते त्याच्या पाठीमागा दिसणारी ती अफाट अशी आपली असणारी सातमाळची रेंज. तर ती सातमाळची रेंज आहे ना, आपल्याला जवळपास एखादा किल्ला सोडला तर तुम्ही पूर्ण सातमाळ एका ठिकाणावरून लोकेट करू शकता. तर त्याचं सांगतो, इकडच्या साईडला मेसना आहे सातमाळमधला, तो मेसना लोकेट होत नाही आहे. मेसन्यापासून जर तुम्ही इकडे आले तर आपल्याला समोर राजदेर दिसतोय, राजदेरच्या पाठीमागं आपल्याला इंद्राई दिसतोय आणि त्याच्या अलीकडं कोळदेर दिसतोय. पाठीमागं कुठंतरी चांदवड किल्ला आहे, तो आपल्याला आता दिसत नाही आहे. तिथून थोडंसं आपण इकडे आलो तर या काठीच्या टोकाच्या अगदी समोर पुढं आपल्याला जो दिसतोय, इकडच्या साईडला आल्यानंतर धोडप दिसतोय आणि तो दिसतोय कांचना मंचना. कांचना मंचनापासून इकडे आल्यानंतर धोडप तर अगदी सहज ओळखू येतोय. धोडपपासून आपण थोडंसं इकडं आलो की आपल्याला दुर्ग जोडी दिसते, ती रावळ्या आणि जावळ्या. रावळ्याच्या इकडं आलो की आपल्याला मार्कंड्या पण क्लिअर दिसतोय. मार्कंड्याच्या थोडासा अलीकडचा डोंगर जो दिसतोय तो म्हणजे कनेरगडचा किल्ला. कनेरगडपासून थोडंसं इकडं आपण पाठीमागं बघितलं तर तुम्हाला सप्तशृंगीगड दिसतोय. सप्तशृंगीपासून थोडंसं इकडं आलं की आपल्याला नेढं दिसतंय. ते नेढं म्हणजे मोहनदरचा किल्ला. मोहनदरपासून आपल्याला ती मोठा असा आईवंत दिसतोय. आईवंतच्या पाठीमागं दिसतोय तो आपल्याला आचला किल्ला. आणि अगदी समोर दिसतोय, अगदी इथे नेढं, ते म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं नेढं पिंपळा किल्ला. आणि इकडच्या साईडला कुठंतरी हातगड किल्ला आहे. तर आजपर्यंत एका किल्ल्यावरून मी कधीच एवढी मोठी किल्ल्यांची रेंज पाहिली नाही आहे, आणि या किल्ल्यावरून आपल्याला सगळी पाहायला मिळते. तर इथून एवढा अफाट असा सह्याद्री पाहिल्यानंतर खरंच अक्षरशः मन भरून जातं तुमचं. तर आता डोंगरावरती पुढे काय जास्त पाहण्यासारखं नाही आहे. इकडच्या साईडला आपण डोंगर फिरलो, याच्यावरती काय नाही आहे. आता आपण उतरायला सुरुवात करू. आता आपल्याला इथून उतरायचं आहे, आणि उतरल्यानंतर पुढचं अजून उतरताना काय असतील तर ते ठिकाणं दाखवतो तुम्हाला. नसेल तर आपण उतरल्यानंतर लॉग एंड करू. आणि आज आपण करणार आहे ते महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या नेड्यामध्ये मुक्काम करणार आहे. इकडं जो दिसतोय समोर हा इथला, त्या पिंपळ्याच्या नेड्यात मुक्काम करणार आहे. याचा पण लॉग येणार आहे याच्यानंतर, तो पण नक्कीच बघायला लागतो, तो पण भन्नाट असणार आहे.